नमस्कार. घरातील सर्व संकटे दूर करणाऱ्या मे महिन्यातील विनायक चतुर्थी आणि जून महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे काय फळ आहे, कशी पूजा करायची आहे, आज आपण जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. अधिक मासात म्हणजे पुरुषोत्तम मासात येणाऱ्या चतुर्थीला हिंदू धर्मामध्ये अतिशय पुण्यप्रद मानले गेले आहे. कारण या काळात केलेल्या गणेश पूजनाचे फळ सामान्य महिन्यापेक्षाही सहस्र म्हणजे 1000 पटीने जास्त मिळते. सध्या सुरू असलेल्या 2026च्या ज्येष्ठ अधिक मासात 2 प्रमुख चतुर्थी येत आहे, ज्यांची माहिती पुढील प्रमाणे आहे. वरदा विनायक चतुर्थी, अधिक मास शुक्ल पक्ष, तारीख 20 मे 2026 बुधवार. याचे भविष्य पुराणानुसार अधिक मासातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला वरदा चतुर्थी म्हणतात. या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने वर्षभरातील 12 म्हणजे सर्व महिन्याच्या विनायक चतुर्थीचे पुण्य एकाच महिन्याच्या चतुर्थीमध्ये तुम्हाला मिळणार आहे. विशेष म्हणजे बुधवार हा गणपती बाप्पाचाच वार असल्याने या दिवशी हा योग येणे अत्यंत शुभ मानले जाते. विभवन संकट चतुर्थी, अधिक मास वद्य शुक्र म्हणजे कृष्ण पक्ष, तारीख 3 जून 2026 बुधवार. महत्त्व: अधिक मासातील वद्य पक्षाच्या संकट चतुर्थीला विभुवन संकट चतुर्थी असे म्हटले जाते. या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी गणपती बाप्पा आणि चंद्राची पूजा करून व्रत सोडले जाते. या चतुर्थीचे विशेष महत्त्व आणि वैशिष्ट्ये आपण बघू पुढील प्रमाणे. विघ्न आणि दोषाचे निवारण. शास्त्रानुसार अधिक मासाच्या चतुर्थीचे व्रत केल्याने माणसाच्या पूर्वजन्माचे दोष आणि वर्तमान जीवनातील सर्व संकटे दूर होतात. श्रीहरी आणि विष्णूच्या या दुहेरी आशीर्वाद तुम्हाला अधिक मासाच्या म्हणजे स्वामी भगवान विष्णू आहेत, जे अधिक मासाचे स्वामी आहेत, आणि चतुर्थीचे स्वामी आहेत भगवान गणेश. यामुळे या दिवशी पूजा केल्याने लक्ष्मी आणि नारायण या दोन्हीचे तुम्हाला आशीर्वाद मिळतात. विघ्नहर्ता गणेश आणि विष्णू भगवंत या दोघांचीही कृपा तुम्हाला प्राप्त होते. या दिवशी घेतलेले व्रत आणि केलेले उपाय साधकाला धन, संपत्ती, यश, दीर्घ आयुष्य प्रदान करतात. म्हणून याला वरदा म्हणजे वरदान देणारी चतुर्थी असे म्हणतात, जी बुधवारी येणार आहे मे महिन्यामध्ये. याची पूजा कशी करायची आहे, तर याची पूजा करण्याची पद्धत सोपी आहे. सकाळी लवकर उठून पिवळे वस्त्र या लाल वस्त्र, शुभ रंगाचे वस्त्र परिधान करायचे. गणपती बाप्पाच्या मूर्तीला शेंदूर, 21 दुर्वा आणि ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत अर्पण करायचे आहे. गणपती बाप्पाला मोदक व गुळाचा नैवेद्य दाखवून आरती करायची आहे. ही चतुर्थी अधिक मासात आल्यामुळे भगवान विष्णूंच्या सोबत विघ्नहर्ता गणपती बाप्पालाही वाण देणे अतिशय शुभ आणि फलदायी मानले जाते. विशेषतः अधिक मासात चतुर्थीला पवित्र योग येतो. म्हणून गणपती बाप्पाला वाण देण्यासाठी आणि त्यांच्या चरणी अर्पण करण्यासाठी पुढील वस्तू घ्याव्यात. गणपती बाप्पाच्या वाणासाठी लागणारे साहित्य म्हणजे काय, तर त्यांच्यासाठी गूळ, दुर्वा, त्याचप्रमाणे तुम्ही त्यांना जास्वंदीचे फूल अर्पण करू शकता. तांब्याचा दिवा किंवा चांदीचे भांडे. अधिक मासात धातूचे दान हे श्रेष्ठ मानतात. तुम्ही तांब्याचा लोटा, सोन्या चांदीची काही वाटी किंवा तुमच्या आर्थिक जशी तुमची परिस्थिती असेल त्या आर्थिक प्रमाणे तुम्ही त्यांना दान करू शकता. मोदक किंवा लाडू हे गणपती बाप्पाला तुम्ही अर्पण करू शकता. 33 मोदक किंवा 33 लाडू किंवा 33 अनारसेही तुम्ही गणपती बाप्पाला अधिक मासामध्ये विशेष फलदायी होते. 33 ह्या अंकेतच तुम्हाला व्हायची आहे, एवढी संख्या असायला हवी 33. विशेष करून गणपती बाप्पाला मोदक, दुर्वा आणि जास्वंदीचे फूल हे अर्पण करायचे आहे. अतिशय प्रिय असलेले गणपती बाप्पाला शेंदूर, शेंदुराची डबी व अत्तराची बाटली आणि मोदक हे विशेष प्रिय आहे. दुर्वा आणि जास्वंदीचे फूल, 21 दुर्वांची जुडी आणि जास्वंदाचे फुलाचा हारही तुम्ही अर्पण करू शकता. शेंदूर अर्पण करू शकता गणपती बाप्पाला. गणपती बाप्पासाठी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करू शकता. पितांबर अर्पण करू शकता. सुकामेवा, काजू, बदाम किंवा एक नारळ, ऋतुफळ, केळी किंवा आंबा हेही तुम्ही 33 या अंकाप्रमाणेही तुम्ही वाणासोबत देऊ शकता. वाणासोबत तुमची जशी ऐपत असेल त्याप्रमाणे दक्षिणाही तुम्ही वाणासोबत देऊ शकता. हे वाण कुठे द्यायचे,
तर तुम्ही घरातील गणपती बाप्पासमोरही हे अर्पण करू शकता. नजदीकच्या गणेश मंदिरात जाऊनही तेथील गुरुजींना, ब्राह्मणांना दान करू शकता. चतुर्थीच्या दिवशी पूजा झाल्यावर हातामध्ये थोडे पाणी आणि अक्षता घेऊन हा विष्णू गणेश प्रित्यार्थ अधिक मास वाण मी अर्पण करत आहे असा संकल्प करायचा आहे. हातात पाणी घ्यायचं आहे, अक्षता घ्यायचं आहे. परत एकदा मी तुम्हाला सांगते काय म्हणायचं आहे. हा विष्णू गणेश प्रित्यार्थ अधिक मासाचा वाण मी अर्पण करत आहे असे म्हणून संकल्प सोडून हे वाण अर्पण करायचे आहे गणपती बाप्पाला. गणपती बाप्पाला वाण दिल्यामुळे घरातील सर्व अडथळे, संकटे आणि गरिबी दूर होते. बालकांना बुद्धी येते, समृद्धी मिळते आपल्याला. विद्यार्थ्यांना विद्या प्राप्त करण्यासाठी अडथळे दूर होतात. त्यामुळे तुम्ही नक्की या दिवशी गणपती बाप्पाला वाण द्यायचे आहे. त्यामुळे तुम्हाला सुख, समृद्धी, शांती प्राप्त होईल. तुमच्या घरामध्ये समृद्धी नांदेल. आणि हा व्हिडिओ म्हणजे एक प्रकारे तुमच्यासाठी एक गणपती बाप्पाचा संदेश आहे. म्हणून तुम्ही ज्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी हे व्रत करणार आहे, या व्रताची माहिती जशी तुम्हाला मिळाली आहे तशीच तुमच्या मित्रमैत्रिणींनाही मिळावी, यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि गणपती बाप्पा मोरया कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ नक्की पाठवा. आम्ही कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा तुमचे सर्व स्वप्न पूर्ण करून ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनोमन धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.